तर डोंबिवलीतील स्फोटाला सरकारच जबाबदार असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय। महाविकास आघाडी सरकारच्या काळात 5 कंपन्या हलवण्याचा निर्णय झाला होता, पण शिंदे सरकारनं पुढे काहीच पाऊल उचललं नाही असं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं। तर डोंबिवली एमआयडीसीतले उद्योग हलवण्यासाठी ठाकरेंनी देखील काहीच केलं नाही असं फडणवीसांनी म्हटलंय। तर इथल्या उद्योगांना दुसरी जागा देण्यासाठी सरकार पुढाकार घेईल असं स्पष्ट केलंय देवेंद्र फडणवीस यांनी। स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया शिफ्ट करणं अवघड आहे, परंतु ज्या 5 कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे, इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं। दुर्दैवानं आमचं सरकार गेलं, आताच एक गद्दारांचं सरकार आलं। या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही। मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं। अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं, अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे। माझी तरी मागणी राहिली की रिएक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिएक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता आहे। हे रिएक्टर का फुटतात? कारण हे जुने, हे महागडे असतात रिएक्टर। छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं। मग मोठ्या कंपनीनं डिसमेंटल केलेले, फेकून दिलेले अशा पद्धतीने रिएक्टर ह्या कंपन्या वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होतात। कुठलेही उद्योग हे काही एका दिवसात हलवले जाऊ शकत नाही। हे उद्योग हलवले गेले पाहिजेत या संदर्भात बऱ्याच वर्षापासून चर्चा चाललेली आहे। उद्धव ठाकरेंनी त्याकरता काही केलेलं नाही। मला त्यांनी केलेला एक निर्णय फाईलवरचा दाखवा, एक की त्यांनी फाईल मूव्ह केली आहे असा एक निर्णय दाखवा, काही केलेलं नाही। पण मला असं वाटतं की या घटनेचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि या सगळ्या उद्योगांना अल्टरनेट जागा दिली पाहिजे। त्याकरता निश्चितपणे सरकार पुढाकार घेईल।